खा ना ग बटर आता. आम्ही बटर डायरेक्ट हातानेच खातो. हॅलो हॅलो, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हाय का वीरा? हाय. तुषारचा कॉल चालू आहे आणि आम्ही रेडी होतोय ऑफिसला जायला. तुषारचा कॉल झाला की माझ्या ऑफिसला जायचंय. चला फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला दाखवतो की ऑफिसचा दिवसभर आमचा कसा असतो. सो रेडी होता होता तुम्हाला मी सांगते की आम्ही वर्क फ्रॉम ऑफिस जेव्हा असतं तेव्हा कसं मॅनेज करतो. बेसिकली जेव्हा पण माझं वर्क फ्रॉम ऑफिस असतं तेव्हा आम्ही तिघेही ऑफिसला जातो. म्हणजे माझं ऑफिस जे आहे ना ते असं मॉलच्या शेजारीच आहे, म्हणजे मॉलमधूनच एंट्री ऑफिसला सुद्धा. सो मी ह्या दोघांना तिथे सेटल करते. वीरा 2 तास आरामशीर झोपते तिकडे. सो 2 तास काही टेन्शन नसतं तुषारला, तो त्याचं काम करू शकतो तोपर्यंत. आणि मग तोपर्यंत मी माझ्या ऑफिसला माझ्या मीटिंग सगळ्या करून येते. परत जेवायला थोड्या वेळ खाली येते, म्हणजे मी तिला भेटून जाईल असं. आणि त्यानंतर हे दोघे जण टाइम स्पेंड करतात पुन्हा मी येईपर्यंत. कधी मी 5 तास जाते, कधी 6 तास जाते, जसं ती राहील तसं. आणि ऑफिसचा टाइम संपला की 5 नंतर मग आम्ही छान मॉलमध्ये फिरतो. आज तेच तुम्हाला मी सगळं माझं दाखवणार आहे की आम्ही ऑफिसला गेल्यावरती कसा असतो दिवस. चला मग आमच्यासोबत. चला. खूप घाई झाली आम्हाला कारण तुषारची मीटिंगला उशीर झाला, खूप लांबली. आणि आता आम्ही अशी छान तयार होऊन निघालोय. चला. डॅडा असं डिक्कीमधनं सामान ठेवतो ना तर तिला ते मॅजिक वाटतं की डॅडा असा मागून कसा काय दिसतो. बाबू काय आहे? मॅजिक. कुठे नाही जाऊ संध्याकाळी तुला? ऑफिस नंतर कुठे जायचं? भुषुंडाला जायचं. बरं आपण जाऊया आता. बाबू त्याला पार्क बोलतात. आता पार्क कसं बोलायचं ते पण शिकायला पाहिजे आपण. पार्क आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय. आणि आज बाहेर टेम्परेचर पण खूप आहे. आज आहे 35 डिग्री आणि इकडे येल्लो वॉर्निंग आहे. म्हणजे सनस्क्रीन लावून जायला पाहिजे बाहेर. आपल्या इकडे पण इंडियात देतात का रे वॉर्निंग? देत असतील ना. वॉर्निंग 40च्या वरती वगैरे देत असतील. इथे 32च्या वरती वगैरे गेलं की लगेच वॉर्निंग येत आहे की बाहेर पडताना सनस्क्रीन लावून किंवा उन्हाचं बाहेर पडू नका, लहान पोरांना घेऊन जाऊ नका. हा आहे कॅफेटेरिया जिथं आम्ही येतो. आणि एखादा टेबल पकडून तुषार असा बसलेला असतो. सो मी आता ऑफिसला चालली आहे आणि वीरा झोपली आहे. वीरा कोण आलं का? कोण आलं? कोण आहे? वीरा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? ही कोण आहे? कोण आलं? मम्मा. हो तो मी आले की होतो. मी आल्यावरती किती खुश झाली बघा. किती खुश झाला बाबू तू? किती खुश झाला? वाव किती खुश झाला तू. हे असं सगळं आम्ही पॅक करून आणतो विराला खायला. तिचं मम्मम, तिचा भाता, तिचा शिरा, काकडी, ऍपल आणि विरा. आणि असं सगळं घेऊन आम्ही ऑफिसला येतो. हे बघा 5 वाजून गेलेत आता, तरी माझं काम नाही संपलंय आणि ही पोरगी सतावते, खूप सतावते. हे बघा तिला आता फिरून आणलंय मी एकदा. कसा विराजात काय ग? मला दे ना. काय? मम्ममचा खजाना आहे. बापरे
मला ते मला ते मला ते घेतलं मी पप्पा. कितीही काही करा, मुलगी काही आमची त्याच्यामध्ये शांतपणे बसत नाही ना, आम्हाला शांतपणे काम करू देते. पण मजा येते तिला असं घेऊन आल्यावरती. तुषारचं हे असं काम चालू आहे. असं आम्ही तिला सगळीकडे घेऊन फिरवतो, म्हणजे तिला जरा बरं वाटतं. आणि सौ तू काय करतेस? होल्ड ऑन विरू 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 विरू, हे बघ काय, हे मम्मा बघ काय करते. मी काऊ बनवला, हे काय बनवलंस तू? काऊ बनवला. कशासाठी? कारण ना त्यांची ऑफर आहे. कोणाची? चिकफिले काय? बनवलं हा. तर तुम्हाला फ्री मील मिळणार. ओके. काय मिळालं? फक्त सँडविच की? हो, फक्त सँडविच. पण तू तर म्हणालेली सँडविच आणि chips. मील आहे पण नाहीये. सँडविच आहे, म्हणजे सँडविच. मग ड्रिंक स्वतःच्या पैशाने घ्यायचं. हो. बट Now it's our shopping time. आले आले. मी एक फोनचं केस घेतलाय, विरासाठी एक बुक घेतलाय, तुषारसाठी जॉर्ट्स घेतलेत आम्ही. जॉर्ट्स नवीन फॅशन आली आहे, जीन्स आणि शॉर्ट्सची जॉर्ट्स. आणि आता शूज बघायचे. आता आम्हाला नवीन क्रॉक्स पाहिजेत, कारण आमचे जुनी क्रॉक्स आम्हाला बसत नाही आहेत. ते पाहिजेत. तुझी साईज आहे ती छोटू साईज बघायची बाबू आपल्याला, छोटू. आम्ही तिच्यासाठी छोटे क्रॉक्स आणले मॅडमला, तरी पण मोठेच क्रॉक्स घालून बघायचे. आणि आम्ही इथे कामाला पण राहणार आहेत बघा. आम्ही शो पीसचा पण लावतो. आम्ही किती मदत करतो बघा डॅडाला, खूप मदत करतो. डॅडाला ढकलताना येते ना स्ट्रोलर. तुषारला काही बुक्स बघायचे, तो बुक्स बघायला गेला ना. आम्ही इथे टाइमपास करतोय. हे आहे इंडिगो. इंडियामध्ये पण आहे, जिथे तुम्ही बुक्स रीड करू शकता, ऐकू शकता, कॉफी पिऊ शकता. नाव इट्स टाइम टू गो होम. एवढं सगळं सामान घेऊन आम्ही कामाला जातो. आणि एवढे थकलेले परत घरी येतो. वीरा, किती थकलो बाबू आपण. खूप थकलो आम्ही. आता आम्हाला झोपायचं. घरी जाऊन झोपा. गाय कशी करायची झोपायचं. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.